आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण आता लाडक्या भत्ता आजपासून मिळणार आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी ही घोषणा केली। ट्विट करत ही माहिती त्यांनी दिली। आजपासून महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। या क्षणाची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। आजपासून खात्यावर जमा होणार आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी ही घोषणा केली आहे। पण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आमचे आहेत यांच्या नेतृत्वाखाली पुढेही यशस्वीरित्या आम्ही ही योजना सुरू ठेवणार आहोत। त्याच्यामुळे कोणी त्याच्यावर काही टीका केली तरी आमच्या अंमलबजावणीमध्ये त्यातून काही फरक। सर्व्हरमध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत। जे पूरग्रस्त भाग आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखीन 15 दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आत्ताच साधारणपणे एखाद्या कुठल्या राज्याने तो निर्णय घेतलेला आहे। आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत। प्रत्येक राज्याची भौगोलिक परिस्थिती, तिथली आर्थिक परिस्थितीमध्ये वेगवेगळं समीकरण आहे आणि वेगवेगळी तिथली परिस्थिती असते। आज आपण एका बाजूला म्हणतो की महिला या सक्षम आहेत, महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये इक्वल आहेत। एका बाजूला आपण ते म्हणत असताना महाराष्ट्र राज्य उद्योग व्यवसायामध्ये इव्हन जीएसटी कॉन्ट्रीब्युशन मध्ये बाकी राज्यांच्या तुलनेमध्ये आज खूप पुढे आहे। महिलांची लोकसंख्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्याच्यामुळे काम करत असताना एखादी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असेल, पब्लिक सेक्टरमध्ये काम करत असेल, कुठल्याही सेक्टरला असं वाटायला नको की एखाद्या महिलेला आपण तिथं काम केलेलं आहे तर त्याच्याने कुठलं तरी आपल्या कंपनीचं किंवा आपल्या व्यवस्थापनचं कुठे नुकसान होते। ही बाब जरी एका बाजूला असली तरीही महिलांच्या मासिक पाळीच्या दरम्यान होणारा जो त्रास आहे त्या संदर्भामध्ये शासनाकडे जर तशा पद्धतीचं आम्ही त्याचाही एक प्रस्ताव तयार करू आणि त्याच्यामध्ये आपल्या इथल्या महिला कामगार किंवा वर्किंग वुमेन यांचं मूल्यमापन करून त्या संदर्भातला जो निर्णय आहे जर तो संयुक्ती असेल तर तो महायुतीच्या सरकारच्या वतीने निश्चितपणाने घेतला जाईल। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की सर्व्हरमध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत। रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींचं ई-केवायसी प्रोसिजर होते। आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्ती महिलांची ई-केवायसी प्रोसिजर झालेली आहे। जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर। त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत त्यांना अवधी आहे, म्हणजे आणखीन 1.5 महिना त्यांना अवधी आहे। जे पूरग्रस्त भाग आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखीन 15 दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही